सकाळच्या या सुदीन समयी मी आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये एसी चर्च नंदुरबारच्या वतीने स्वागत करतो. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करेन. उपासना संगीत 533 आणि विजय संगीत 153 तू बोलाविले सेवा कराया हे गीत आपण मंडळीच्या चालीवर गाऊ. तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृपा दावोनी मज घे प्रभु तुझी प्रभु घे ओढ्योनी तव सेवेला क्षमवावेसे करी ख्रिस्ता कृपेने तव इच्छेला वश सर्वदा स्थिरवावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव कृपा दावोनी मज घे प्रभु तुझशी प्रभु घे ओढोनी. क्षणभरही तुझ जवळी किती शांती मनाशी किती मागणे प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी तव कृपा दावोनी मज घे प्रभु घे ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीशी इहलोकी कळेना भरती तैशी सदनंदाची न मिळे स्वर्गविना. मज जोडी प्रभु तुझशी तव कृपा दावोनी मज घे तव कुशीशी प्रभु घे ओढोनी. प्रभूच्या सेवेत आणि प्रभूच्या सानिध्यात आम्हाला आनंद आहे. या गीताचा आशय आम्हाला तेच म्हणतो आणि म्हणून आज सकाळी पुन्हा एक वार ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारावर आपण मनन करणार आहोत. मननापूर्वी येणाऱ्या मननासाठी व आजच्या दिवसाच्या सुरुवातीसाठी मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला सांगणार आहे की आपण पुढे यावं, प्रार्थना करावी. त्यानंतर आपण मनन चिंतन ऐकू. या आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गातील दयाळू प्रेमळ कृपाळू मंदक्रोध क्षमाशील परमेश्वर देव बापा, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. तुला मान महिमा गौरव आजच्या सकाळी देतो, कारण की तुझी इच्छा होती की आज आम्ही असावं.
तुझ्या समोर यावं, तुझ्या वचनाचं चिंतन मनन करावं, तुझी गोडवाणी ऐकावी, आपल्या जीवनाला आकार मिळावा, तुझ्या राज्यासाठी पुढे आम्ही जगावं असावं आणि जे काही आम्ही करतो त्याद्वारे देव पित्या तुझं गौरव व्हावं, यासाठी तू आज आम्हाला पुन्हा संधी दिली म्हणून आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तुझी आम्ही स्तुती करतो तुझ्या पवित्र शास्त्र बायबलसाठी, तुझ्या पवित्र व्यवस्थेसाठी, मंडळीसाठी, त्यावर नेमलेल्या व्यवस्थापक आणि मंडळासाठी, या देशासाठी जेथे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी. आणि आज सकाळी तुझ्या वचनातून रेव्हरंट अनुप पळवी बोलत असताना चिंतन मनन जे होईल ते आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे, या विश्वासाने आम्ही तुझ्यासमोर येतो. आम्ही आमच्यासोबत जे जडलेले आहेत ऑनलाईन त्या भावा बहिणींना सुद्धा तुझ्यासमोर आणतो. त्यांच्यावरही तुझी कृपा व्हावी, त्यांच्याशी सुद्धा तू बोलावं, त्यांच्या चिंता, निराशा, आजार, दुःखे, त्यांची आव्हानं पाहावीत, त्यांनी तुझ्याकडे यावं. तू दिलेल्या सामर्थ्याने त्यांना त्यांच्या अडचणीवर मात करता यावी. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनातून आज त्यांच्याशी सुद्धा तू बोल. या समय आम्ही या मननाला तुझ्या स्वाधीन करतो. तू गौरविला जा आणि आम्हाला आशीर्वाद दे. आमची प्रार्थना तू ऐक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने, आमेन. धन्यवाद बाळक साहेब. प्रियजन हो, आजच्या ज्या चमत्काराकडे आपण बघणार आहोत तो योहानकृत शुभवर्तमानाच्या 9व्या अध्यायामध्ये आहे. तर त्यासाठी आपण नवीन करारातून योहानकृत शुभवर्तमान 9व्या अध्यायाकडे आपण जाऊया. जन्मांधाला डोळे देणे असा त्याचा मथळा आहे. आपणासाठी मी ही वचनं वाचतो. 12व्या वचनापर्यंत आपण वाचूया. योहान 9:1-12. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाचे कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा, शिलो म्हणजे पाठविलेला नावाच्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. यावरून शेजारी पाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत बसणारा तो हाच नाही काय? कित्येक म्हणाले, तोच हा. दुसरे म्हणाले, नाही, हा त्याच्यासारखा आहे. तो म्हणाला, मी तोच आहे. यावरून ते त्याला म्हणाले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले, शिलोहवर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, तो कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. ही घटना आपल्याला वाचल्याबरोबर ह्यातील सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात येतात. सर्वप्रथम आम्हाला हे दिसून येतं की यामध्ये 1 ते 3 ही जी वचनं आहे ती मानवाचं जे दुःख आहे त्या दुःखाचं दृष्टिकोन आम्हाला दिसून येतो. आता बघा, या ठिकाणी एक प्रश्न शिष्यांनी विचारलेला आहे. आणि शिष्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे की हा आंधळा जन्मास आला याच्या की याच्या आईबापांच्या पापामुळे. याचा अर्थ त्या समाजात किंवा त्या लोकांमध्ये अशी पद्धत होती किंवा असा विचार होता की मनुष्य आजारी जन्मास येणे किंवा अपंग जन्मास येणे म्हणजे आईवडिलांनी काहीतरी पाप केलं आणि त्याची शिक्षा मुलांना मिळाली किंवा त्याच्या वंशाला मिळाली, असा समज त्या लोकांचा होता. परंतु येशूने स्पष्ट केलं की ह्यामध्ये देवाचं गौरव व्हावं म्हणून हा असा जन्मास आलेला आहे. पाप केलं ह्यामुळे नव्हे. तर यामध्ये आम्हाला सर्वप्रथम हे पाहू की सर्व दुःख पापामुळे नाहीत, तर काही वेळेला देवाचा उद्देश सिद्ध करण्यासाठी आजार आलेले असतात किंवा आजार हे येत असतात. मनुष्याला अनेक वेळेला
एकमेकांचं बघून किंवा अवतीभवतीच्या संस्कृतींचं बघून आपली मतं मांडण्याचा मोह आवरला जात नाही. प्रियांनो, आजारपण हे देवाच्या गौरवासाठी असतं, हा महत्त्वाचा मुद्दा सर्वप्रथम आपण समजून घ्या. कारण की रोमकरास पत्र 8व्या अध्यायाचं 28वं वचन हे आम्हाला यावर अधिक स्पष्टीकरण देतं. रोम 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आता हा व्यक्ती जन्मापासून आंधळा आहे. पुढे वचनात आपण वाचतो की तो भीक मागत होता, कारण की तो भीक मागत बसणारा हाच हे लोकांनी ओळखलं. भीक मागणं हे त्याचं काम होतं. येशूने चिखल केला आणि शिलोवर त्याला पाठवलं व त्या ठिकाणी तो डोळस झाला, दिसायला लागलं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की देवाचा संकल्प होता त्याच्यासाठी. कधी कधी संकट आम्हाला वाटतात की ही आमच्यावरती आलेली आहेत. कधी कधी शारीरिक दुर्बलता आम्हाला वाटते की ही शारीरिक दुर्बलता माझ्यावर आलेली आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ही शारीरिक दुर्बलता किंवा हे जे आजारपण आहे ते देवाच्या गौरवासाठी आहे. त्यातून देवाचं गौरव होतं हे आपण कदापि विसरू नये. दुसरी गोष्ट आम्हाला 4 आणि 5 या वचनात वाचायला मिळते. येशूचं कार्य करण्याची पद्धत आणि येशूची दया दाखवण्याची पद्धत आम्हाला 4 आणि 5 या वचनामध्ये पाहायला मिळते. त्याने त्याला पाठवले. त्याने येशूने म्हटले की हे दिवसाचं काम आहे, रात्र येणार आहे. याचा अर्थ की प्रभू येशू ख्रिस्त या जगात आहे, तर जगात तो प्रकाश असा आहे. आंधळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल जगामध्ये, तर आंधळ्यासाठी जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रकाश असणार आहे, उजेड असणार आहे. कारण की आंधळ्या व्यक्तीने आतापर्यंत फक्त अंधारच पाहिलेला आहे. काळोख आणि काळोख हाच त्याच्या दृष्टीसमोर आहे. मग ज्याने काळोखच पाहिलेला आहे जन्मापासून, त्याच्यासाठी प्रकाश बघणं ही मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रकाश त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिसून येणार होता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम किंवा त्याची दया त्या आंधळ्या व्यक्तीवरती दाखवण्यासाठी येशूने स्वतः पुढाकार घेतला. येशूने स्वतः आपली कृपा त्याच्यावरती केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी बघतो की आमचा प्रभू येशू ख्रिस्त दयेने भरलेला आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त करुणेने भरलेला आहे. ती दया त्याच्यातून ओसंडून वाहत होती की जावं ह्या अंध व्यक्तीला आरोग्य द्यावं. त्याला कृतीसुद्धा करायला लावली. तिसरी गोष्ट 6व्या आणि 7व्या वचनामध्ये दिसते, ती म्हणजे त्याला एक कृती करायला लावली. ते म्हणजे प्रभूने चिखल केलेला आहे आणि तो चिखल त्याला म्हटलं की जा शिलो म्हणजे पाठवलेल्या नावाच्या तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. परत निघून गेला का? होऊन आला. याचा अर्थ त्याला दिसू लागलं. म्हणजे ज्या ठिकाणी प्रभूने त्याला चिखल लावला तेथून शिलो नावाचं तळं किती दूर होतं ते माहीत नाही, त्याचं अंतर किती होतं ते लिहिलेलं नाही. परंतु तो त्या ठिकाणापर्यंत गेला. जात असताना त्याच्या मनामध्ये त्याने असा विश्वास बाळगला की येशूने जे मला सांगितलंय ते नक्कीच होईल. अविश्वास बाळगला नाही. तेथपर्यंत गेला, तो धुतलं आणि डोळस होऊन आला. किती मोठा चमत्कार झालेला आहे. परंतु किती शब्दात लिहिलेला आहे? फक्त एका वाक्यात. कधी कधी चमत्कार घडतात, त्यांना प्रसिद्धी इतकी दिली जाते की ती प्रसिद्धी आम्हाला अडचणीत सुद्धा आणू शकते. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने इतका मोठा चमत्कार केला आणि योहान कृष्ण वर्तमानाच्या या लिखाणामध्ये एका वाक्यात त्याला दिलेलं आहे की त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. काहीच मोठा प्रोपोगंडा नाही आहे, काहीच मोठा उहापोह नाही आहे. अगदी सोप्या शब्दामध्ये तो गेला, बरा झाला आणि आला. आता या ठिकाणी जो बरा झालेला आहे त्याचीही भूमिका बघा की डोळस होऊन तो निघून गेला नाही. आपल्या घरच्यांकडे, आपल्या स्वकीयांकडे किंवा लोकांना तो दाखवत फिरला नाही किंवा हे जग फार सुंदर सुंदर आहे हे तो बघत फिरला नाही. तर ज्याने त्याला बरं केलं होतं त्याच्याकडे तो परत आला. मग आता पुढचा मुद्दा आपला असा असणार आहे की आपण 8 ते 12 ही जी वचनं पाहिली तर आपण साक्ष देणारं असलं पाहिजे. पुढचा मुद्दा हा घेऊया की त्याला दिसू लागलं आणि दिसू लागल्यामुळे त्याने साक्ष दिली. तो लोकांनी त्याला विचारलं की तुला कसं काय दिसू लागले? तो म्हणाला मला ठाऊक नाही. ज्याने मला तो कुठे आहे? तो म्हणाला मला ठाऊक नाही. वास्तविक पाहता त्याने त्याच्यासाठी जे कार्य केलं
ते बघण्यासाठी, किंवा आता वचन 8, शेजारी पाजारी त्याला म्हणत होते की हा भिक्षा मागणारा तोच आहे, आणि दुसरे म्हणाले हा त्याच्यासारखा आहे. संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला. परंतु लोकांनी त्याला विचारलं की तुझे डोळे कसे आले? येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून डोळ्याला लावला, शिलोत जाऊन धू म्हटले आणि मला दृष्टी आली. येशूला शोधण्यासाठीच तो त्या ठिकाणी आलेला होता. आणि त्याच्यावरून मग पुढे थोडासा वाद झाला. जर 13व्या वचनापासून पुढे आपण जाल तर त्याच्यावरती म्हणजे पुरुषांनी दोषारोप ठेवायला सुरुवात केली. त्याच्या आईवडिलांना पण बोलवलं वचन 18 मध्ये, आणि त्याच्या आईवडिलांवरती पण आरोप ठेवले. आईवडिलांनी म्हटलं की तो आता वयात आलेला आहे, तुम्ही विचारा प्रश्न. आईवडिलांनी आपली सुटका करून घेतली. आणि मग हा मनुष्य म्हणतो की मला येशूने दृष्टी दिलेली आहे, मला येशूने दृष्टी दिली. आणि मग जर थोडंसं पुढे आपण अजून वाचत जाल तर आम्हाला पुढील गोष्टी असून दिसतात की तो येशूला बिलगून राहिला आणि तेथून पुढे पाप त्याने केलं नाही, किंवा पापाचं सानिध्य त्याला स्पर्श करू शकलं नाही. येत्या दिवसात सन्माननीय पाळक वर्ग आपल्याला त्यावर मनन देतीनच. सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्याने येशूने जे सांगितलं ते केलं आणि विश्वाससुद्धा ठेवला, आणि तो पुन्हा आला. आमचं अंधत्व ह्या जगातलं असू शकतं, आमचं अंधत्व या जगातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं असू शकतं. आम्हाला प्रकाश मिळतो तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आणि साक्ष देण्याचं सामर्थ्य मिळतं ते केवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे. म्हणून या जगातलं जे अंधत्व आहे ते आम्हाला दूर करायचं आहे. अंधत्व म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला जगामध्ये सापडू शकणार नाही. जगातल्या दृष्टिकोनाने त्या आम्हाला देवाच्या दृष्टीपासून दूर घेऊन जाणारे असतील. असं सगळं अंधत्व आज तुम्हाला आणि मला दूर करायचं आहे. आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा या मानवाच्या 3 महत्त्वपूर्ण अशा पैलूंना मानवाने बारीक लक्ष दिलं पाहिजे. आळशीपणा हा मनुष्याला आंधळेपणाकडे घेऊन जातो. अज्ञान हे मनुष्याला आंधळेपणाकडे घेऊन जातं. आणि अंधश्रद्धा, विविध गोष्टींची जरी आम्ही विश्वासणारे आहोत तरी अनेक वेळेला आम्ही आमच्या विश्वासाला पूरक अशा गोष्टी करत नाही. आमच्या विश्वासाला नाकारण्याचाही संभ्रम निर्माण होऊ शकतो. आज हा जन्मांध व्यक्ती दृष्टी होऊन आला, त्याला प्रभूने दृष्टी दिली आणि त्याला ठाऊक नव्हतं, पण नंतर त्याला ठाऊक झालं की हा येशू आहे, आणि तो मग त्याच्यावर भरोसा ठेवून, विश्वास ठेवून आपलं जीवन जगू लागला. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे, जन्मांध व्यक्तीला प्रभू दृष्टी देतो. का देतो? कारण की तो दयाळू आहे, दया त्याच्यावर झालेली आहे, त्याला ही दया प्राप्त झाली आणि त्या दयेमुळेच त्याने इतकं मोठं जीवन समर्पण केलं. पुढे तो साक्ष देऊ लागला, साक्षमय जीवन त्याचं झालं. तर आज या पैलूमध्ये तुम्हाला आणि मला स्वतःला ठेवायचं आहे की आमच्यामध्ये कोणतं अंधत्व आहे. आमच्यामध्ये प्रभूचं वचन शिकण्याचं अंधत्व आहे का? आमच्यामध्ये या जगातल्या मोहपाशांचं अंधत्व आहे का? किंवा आमच्यामध्ये अशा प्रकारच्या आळसाचं अंधत्व आहे का? ते अंधत्व दूर करूया. आणि प्रभू येशू ख्रिस्त पाठवलेला म्हणजे शिलो नावाच्या तळ्यावर जाऊन धुवायला लावतो. याचा अर्थ प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी कार्य करण्यासाठी तयार आहे. त्याचं ते सामर्थ्य आजही तयार आहे. आपण त्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ आणि त्याच्याकडे तो आला, डोळस होऊन आला. आज आपण जे मिळालेलं आपल्याला ते घेऊन प्रभूकडे येतो का? आलंच पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची साक्ष दिलीच पाहिजे. प्रभूने तुमच्यासाठी जो महान चमत्कार केला तो लक्षात घ्या. प्रभूने तुमच्यासाठी केलेला चमत्कार तुम्ही लोकांना बोलून दाखवा आणि प्रभूने केलेल्या चमत्कारामुळे आपल्या प्रभूकडे तुम्ही या. हे आवाहन आजच्या सकाळी मी आपणा सगळ्यांना करतो. हे छोटंसं मनन देवबाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. आजच्या सकाळी पुन्हा एक वार आपण आपल्या नित्य प्रार्थना प्रभूकडे करणार आहोत. गेली 2 आठवडे झालेली आहेत आणि पाऊस आपल्याकडे पाहिजे तसा नाही आहे. शेतकऱ्यांची चिंता व्यक्त झालेली आहे की शेतामध्ये जे पीक आता उगवलेलं आहे ते करपून जाईल, सुकून जाईल. तसं होऊ नये यासाठी मोठ्या विश्वासाने प्रार्थना विनंती आहे. तर आज सकाळी आपण विश्वासाने प्रार्थना करूया की आपल्याकडे ऋतुमानाप्रमाणे पाऊस पडावा व आपल्या जिल्ह्याला मुबलक असा पाऊस मिळावा. SAMच्या सेवा कार्यासाठी, पदाधिकारी वर्गांसाठी, शाळांसाठी व जे विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकलला आता जाणार आहेत त्यांचे आता राऊंड सुरू झालेले आहेत. असे सगळे राऊंड्स क्लिअर व्हावे.
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की सगळ्यांच्या वतीने आपण पुढे येऊन प्रार्थना करा. आजच्या सकाळी आजारी प्रियांची आठवण करत असताना आपण रयता अक्कांची आठवण करूया. सोबतच ममताबाई डलगे यांची आपण आठवण करूया. ममताबाई डलगेंना प्रभुदेव बाप आपला आरोग्य पुरवो. ज्यांचे वाढदिवस आहे त्यापैकी प्रमित सहाने, विजय गायकवाड, प्रथम मोजेस आणि प्रियंका शिंदे या प्रियांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्माननीय रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब पुढे येऊन प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान जिवंत आमच्या प्रेमळ पित्या, जो तू स्वर्गामध्ये आहे, युगानयुग सिंहासनारूढ असणाऱ्या आमच्या जीवनी आत्म्यांच्या वैभवशाली बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सकाळी प्रभू पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी कृपा तुझ्या संगतीमध्ये येण्याची पुरवली, तुझ्या दासाकडून जे वचन प्रभू आज प्रगट करण्यात आलं, प्रभू तू केलेल्या चमत्कारावर या दिवसामध्ये मनन चिंतन होत असताना खरोखर प्रभू येशू तू शारीरिक आणि आत्मिक प्रकाश देणारा परमेश्वर आहे, जो युगानुयुग तू जिवंत आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही त्या दृष्टीहीन मनुष्याला प्रभू तू दृष्टी दिली आणि तुझ्या गौरवाच्या योजनेमध्ये समयानुसार प्रभू त्याच्या जीवनात तू हे काम केलं. तोच आमचा प्रभू येशू मनुष्याचे नेत्र या युगाच्या देवाने अंधत्व आणलेलं आहे. ते अंधत्व देखील दूर करायला तू शक्तिमान आहे आणि आत्मिक दृष्टी देखील देणारा तू आमचा जिवंत देव आहे, यासाठी की आत्मिक सत्य मानवाला समजावं. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो. मागील काही दिवसापासून पर्जन्यवृष्टी थांबलेली आहे. सर्व प्रभू तुझ्यासमोर आहे. जेव्हा तुझे लोक लीन आणि नम्र होऊन तुझ्याकडे दयेची वृष्टी होण्यासाठी याचना करतात, त्यावेळेस प्रभू तू स्वर्गामधून आपल्या लोकांची विनवणी तू ऐकतोस. आम्ही तुझे निवडलेले दास तुझ्या द्वारामध्ये आज आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू येशू आमच्या विभागावर तू विपुल पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून प्रभू तू दया करावी आणि जे शेतकरी विविध प्रकारच्या समस्येमधून जात आहे, अडचणीमध्ये आहे, त्यांना प्रभू दिलासा मिळावा म्हणून तू दया कर आणि विपुल पर्जन्यवृष्टी प्रभू तू दे. पवित्र आणि सर्वशक्तिमान प्रभू येशू, जे सेवाकार्य प्रभू या समयामध्ये SM द्वारे होत आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि विविध हॉस्टेलच्या माध्यमातून जी सेवा होत आहे, ती सेवा आशीर्वादित कर. सेवा करणारे सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपतो. सर्व व्यवस्थापन, जे आजारी दुःखी वयोवृद्ध आहे, त्या आमच्या सर्व भावा बहिणीवर तू दया कर. तू आपला पवित्र हात लांब कर आणि त्यांना या स्थितीमध्ये आरोग्य दे. प्रभू तू म्हटलेलं आहे की मी वृद्धपणामध्येही तुम्हाला मी कधी सोडणार नाही आणि तुम्हाला मी बल आणि शक्ती देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू माझी प्रार्थना आहे, आज सर्व आजारी दुःखी बहीण भावे वयोवृद्ध आमचे सेवक वर्ग आणि वयोवृद्ध जे तुझे विश्वासणारे सर्वांना तुझी कृपा पुरव. पुन्हा मी प्रार्थना करतो, जे आमची लेकरे उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर जे शिक्षण घेत आहेत, त्या सर्वांना तू आपली दया आणि कृपादृष्टी पुरव. आणि या दिवसामध्ये जगामध्ये जी सर्व अशांतता पसरलेली आहे, गोंधळ आहे आणि हा अधिक होणार आहे, अशा स्थितीमध्ये प्रभू तू आपल्या लोकांचं रक्षण कर. येणाऱ्या सर्व विपत्ती आणि संकटामध्ये स्थिर उभं राहण्यासाठी आणि तुझं सत्य अगदी विश्वासाने प्रगट करण्यासाठी आम्हाला लागणारी कृपा आणि धैर्य दे. आमचे लटपटणारे गुडघे स्थिर कर आणि सर्व भयावह परिस्थितीमध्ये
तुझं वचन सांगतं भिवू नका, मी तुम्हाबरोबर आहे. आणि म्हणून या तुझ्या सत्य पवित्र अभिवचनाचे योगे आमच्या जीवनाची विश्वासाची सतत उभारणी होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू व त्यानंतर रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकचे पुढे येतील, आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या चर्चमध्ये जमलेल्या तुझ्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेल्या त्या प्रियांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे, उद्या सकाळी देखील 10 वाजता आपण ऑनलाईन सभा घेणार आहोत. उद्या सन्माननीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब सकाळचं मनन घेतील. सर्वांना सलाम.